ज्या काय जागांचं वाटप होतं ते कंप्लीट झालेलं आहे. थोडं काय एक्सचेंज शेवटच्या मोमेंटला असतं तेवढं चालू राहील. आपण बघतोय की शरद पवारांसोबत तुमची चर्चा सुरू होती, मात्र शरद पवारांनी जी खेळी खेळली आहे, काही लोक त्यांचे अजित पवारांकडे पाठवले, काही भाजपामध्ये जात आहेत जसं राखी जाधव. ही शरद पवारांची खेळी मानली जाते ठाकरे बंधूंना कुठेतरी शह देण्यासाठी. शरद पवारांच्या खेळ बऱ्या भल्यानं समजत नाही, मार का लहान कार्यकर्त्याला कुठनं काय. तर आज भाजपाची यादी आलेली आहे, जवळपास 10 ते 12 अमराठी उमेदवारांना 20 उमेदवार अमराठी आहेत. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर मराठी होईल असा दावा ठोकणारे भाजप यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आलाय. मध्ये या ना, मध्ये या थोडे. ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये जी काही रस्सीखेच ज्या जागांवरून सुरू होती, त्यामधली एक प्रामुख्यानं तुमची जागा होती. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही निवडणुकीच्या राजकारणासाठी प्रयत्न करत होता. आज अखेर तुमच्या हातात पहिला एबी फॉर्म स्वतः राज ठाकरेंनी दिला. हां, माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण मला आता बोलतानाही तो थोडासा कंठ दाटून आला आहे. कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची एक पोचपावती मिळते. ती पोचपावती माननीय राजसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे. तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे तो मी सार्थ नक्की ठरवेल. तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये या आगळ्या वेगळ्या युतीचे जी 20 वर्षानंतर पहिल्यांदा होते, त्याचे नगरसेवक म्हणून जिंकून जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. काय वाटेल? नाही, मी 100% जिंकणार. माझा कॉन्फिडन्स आहे आणि माझ्यासोबत परत माझ्या पक्षाचे अनेक उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष म्हणून आम्ही ती गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो. पण ते जी रसिकेत जागा वाटपात सुरू होती, तुमच्या जागेवरनं मोठा हे होता, मात्र राज ठाकरे तुमच्या पाठीची यावेळी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळेल हा आग्रह राज ठाकरेंचा होता. नाही साहेब, सगळ्याच जागांच्या पाठी उभे होते, असे काही कुठल्या एका पर्टिक्युलर जागाच्या पाठी नव्हते. शेवट आमचे सगळेच जण सहकारी आहेत, त्यामुळे सगळ्यांसाठीच लढाई चालू मला होती. वाटते मीडियाच्या सोर्सेसना ह्या बातम्या मिळाल्या होत्या की ते माझ्यासाठी आग्रही होते, आग्रही सगळ्यांसाठी होते. परंतु मला पहिल्यांदा संधी मिळाली आणि पहिला एबी फॉर्म माझ्या हातात दिला, याचा मला प्रचंड खूप आनंद झालेला आहे. तर राज ठाकरे यांनी आपल्याला एबी फॉर्म दिला याचा प्रचंड आनंद असल्याचं किल्लेदार यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर संदीप देशपांडे यांनी देखील संपूर्ण निवडणुकांसंदर्भात भाष्य केलेलं आहे. मनसेचा पहिला उमेदवार आता मैदानामध्ये उतरल्याचं आपण पाहतोय. राज ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म मिळाल्याचा प्रचंड आनंद असल्याचं देखील किल्लेदार यांनी म्हटलेलं आहे. यशवंत किल्लेदार यांना वॉर्ड क्रमांक 192 मधनं ते मैदानामध्ये आहेत, निवडणुकीच्या मैदानामध्ये ते उतरलेले आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना पहिला एबी फॉर्म हा मिळालेला आहे.